श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं अश्विनी किचनमध्ये स्वागत आहे. आलूमध्ये खूप प्रकार आहेत, म्हणजे जिरा आलू, साधा आलू, फ्राय आलू, आलूची पानसर भाजी, असे खूप प्रकार आहेत. पण तुम्ही दम आलू खाल्ला आहात का? तर आज मी तुमच्यासाठी दम आलू कसं बनवतात हे रेसिपी घेऊन आली आहे. तर सर्वप्रथम छोटे छोटे बघून आलू आपण उकडायला ठेवायचे. मग काय, सर्वांच्या नावची 2-2 छोटीशी आलू घेऊन उकडायला ठेवली. हे बघा, आपले आलू उकडले आहेत. चाकूने मी चेक केले होते तर छान उकडलेले होते. मग त्याच्यावरचा छिलका काढून मी फोर्क चम्मचने त्याला सुराखे पाडून घेत होती. कारण आपलं जे भाजीचा रस्सा आहे, जे मीठ मसाले मिरचू आहे, ते त्यामध्ये जाऊ आपल्या आलूला वेगळीच चव यावी म्हणून फोर्क चम्मचने सुराखे पाडून घेत होती. हे बघा, मी कशी सुराखे सगळीकडून पाडून घेत होती. मग चला, दम आलूसाठी काय काय लागते सांगते. मस्त कांद्याची प्युरी करून घेतलेली होती, टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीरचं पेस्ट, जिरा, काळं मिरचू, हळद, मीठ आणि गरम मसाला घेतलेला होता आणि आपले आलू उकडलेले. तर चला मी सांगते दम आलू कसं बनवायचे. मग मी मस्त लोखंडाची कढई ठेवलेली होती. लोखंडाची कढई वापरण्याचा एकच हेतू आहे, यामध्ये जे बी आपण अन्न शिजवतो ते आपल्या शरीरासाठी चांगलं असते. पहिल्याच्या काळात लोखंडाचेच वापरायचे. सर्वप्रथम आलूला तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मस्त तेल टाकून फ्राय करून घेत आहे, शालो फ्राय. हे बघा, लालसर कलर येजोपर्यंत छान त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आलूला दम देत आहे, म्हणजे छान तेलामध्ये तळून त्याला एक अलगच क्रंचीनेस, म्हणजे असं कडकनेस आणत आहोत. त्यालाच आपण दम म्हणतो. बघा किती छान तळलेले आहेत, आपले शालो फ्राय झालेले आहेत आलू. हे बघा, मग मी प्लेटामध्ये काढून घेतलं शालो फ्राय करून. मग त्याच तेलामध्ये आपल्याला दम आलूसाठी फोडणी द्यायचं. तर मी सर्वप्रथम जिरा आणि मोहरी टाकून घेतलं आणि आपली जी कांद्याची पेस्ट आहे ते टाकून घेतलं. कांदा जरा घट्ट झाल्यामुळे वाटीतून पडतच नव्हता, मग एकदम ते पडल्यानंतर असं हे झालं, थोडंसं पोळलं पण मला, पण चालतंय. पण मग त्याला छान आपण लालसर रंग येजोपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, कारण कांदा भाजल्यानंतरच भाजीला चांगली चव येते. लालसर झाला होता कांदा. मग त्यानंतर मी हिरव्या मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट होती ती टाकून घेतली. मग त्याला भाजलं चांगलं. मग लगेच कांद्याची पण पेस्ट टाकून घेतलं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. चांगलं परतून घेत होते. मग लगेच मीठ टाकलं, हळद टाकली, काळा मसाला टाकला आपला आणि गरम मसाला टाकलं आणि छान त्याला मिक्स करून घेत होते. चांगलं परतून घ्यायचं. जेवढे आपले मसाले मिक्स होतील तेवढी आपली भाजीला चव येईल. 10-15 मिनिट शिजू द्यायचं. जोपर्यंत टोमॅटो आहे ना आणि मसाले आहे, जोपर्यंत पकणार नाही तोपर्यंत 10-15 मिनिट छान शिजू द्यायचं. हा बघू शकता तुम्ही भाजीला कसा कलर आलेला आहे, म्हणजे आपली जी दम आलूचा मसाला आहे त्याला कलर बघा किती छान आलेला आहे. तर चला, तर आपण आता जे आपण शालो फ्राय केलेले आलू आहेत ते टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता दम आलूच्या मसाल्याला किती छान कलर आलेला आहे. तर मग मी जे शालो फ्राय केलेले आलू आहेत त्या मसाल्यामध्ये टाकून घेत होते. तर तुम्ही असं छान थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. मग जे शालो फ्राय केलेले आलू आहेत त्या मसाल्यामध्ये 5 मिनिटासाठी म्हणजे कुकिंग होऊ द्यायचं, म्हणजे असं छान शिजू द्यायचं. जे मसाला आहे त्या आलूमध्ये गेला पाहिजे, त्याच्यासाठी 5 मिनिट आपण शिजू द्यायचं. मग जर तुम्हाला अशा नवीन नवीन माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, जे की खायला चवीला चविष्ट असतील आणि तोंडाला पाणी येणाऱ्या रेसिपी असतील. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये.